नमस्कार. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चांगला समाचार घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चुम्मा चुम्मा पुरस्काराची मानकरी कोण आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा असं रोहिणी खडसे यांनी सुनावलं आहे. देशातील 100 कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश झाला आहे. त्यावरूनच शीतल म्हात्रे यांनी सुळेंवर सोशल मीडियावरून बोचरी टीका केली आहे. 10 एकरात 110 कोटींची वांगी हा तर चक्क कृषी क्षेत्रातला वैज्ञानिक शोध. वांगी संक्रांती नामक एक पुरस्कारही लवकरच दिला पाहिजे असं शीतल म्हात्रे खवचटपणे बोलल्या होत्या. मात्र यांच्या या खवचट टीकेवर रोहिणी खडसे यांनी चांगलाच पलटवार केला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे, मात्र गेले काही दिवस झाले शीतल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगीकारल्याची झलकच दाखवून दिल्याचा टोला खडसे यांनी लगावला आहे. सोशल मीडियात लांबलचक पोस्ट लिहित खडसे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. आदरणीय सुप्रियाताईंबद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही, परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते. शीतल म्हात्रे तुमची लायकी नाही सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका करायची. तुम्ही स्वकर्तृत्वाने आमदार होऊन दाखवा आधी. त्यांना संसद रत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा, तर स्वतःमध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा, RTI टाका, माहिती घ्या, नंतर आपले पिसाळे तोंड उघडा, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी शीतल म्हात्रे यांचा चांगला समाचार घेतला आहे. आदरणीय सुप्रियाताईंवर टीका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला आहे. चुमा चुमा पुरस्काराची मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा अशा शब्दात खडसे यांनी म्हात्रे यांना खडसावलं आहे. यावर आता शीतल म्हात्रे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका. धन्यवाद.